जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीतील ब्राह्मण सभेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून संस्कृती संस्कार या भारतीय परंपरा टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात। चालू वर्षाच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने ब्राह्मण सभा महिला विभागातर्फे पूजेसाठी येणाऱ्या महिलांची हळदी कुंकू व खणा नारळाने सौ अर्चना उत्तुरकर, सौ वैभवी कुलकर्णी, सौ मानसी मराठे, सौ मीनाक्षी जोशी, सौ ज्योती सोमन, सौ सुमन लेले, सौ सारिका सटाले यांच्या हस्ते सुमारे 250 भगिनींची ओटी भरून सन्मान करण्यात आला। गाव भागातील फडणीस हौदाजवळील सुमारे 150 वर्षापूर्वीचा वडाच्या झाडाचा पार कट्टा रंगवून त्याचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं। यासाठी श्रीपाद लक्ष्मण कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला। तसेच या निमित्त ब्राह्मण सभा शाखा, श्री समर्थ नागरी सहपतसंस्था आणि श्री योगेश्वरी प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी ॲडव्होकेट मोरेश्वर सहस्त्रबुद्धे, श्रीपाद कुलकर्णी, संजय मेदर्गी, मनीष आपटे आदींसह ब्राह्मण सभा कार्यकारिणी तसेच श्री समर्थ पतसंस्थेचे व श्री योगेश्वरी प्रतिष्ठानचे आणि जिजीबाई बाल संस्कार मंदिर मधील शिक्षिका व सेविका कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं। उपस्थित महिलांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।